साधुग्रामसाठी तपोवनात भूसंपादन वेगात सुरू आहे। जमीन मालकांवर अन्याय होऊ देणार नाही, महापौरांनी ही ग्वाही दिली आहे। कुंभमेळ्यासाठी 377 एकर जागेची आवश्यकता आहे। एकूण 94 एकर जमीन आधीच अधिग्रहित केली आहे। उर्वरित 283 एकर जागेची संपादन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे। त्यामुळे तपोवनातील या जागेसंदर्भात मोठा वाद पेटलेला होता। आता याच संदर्भात महापौरांनी ग्वाही दिलेली आहे। तपोवनात भूसंपादन वेगात सुरू आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, नाशिकमधल्या तपोवनातील भूसंपादन वेगात सुरू आहे आणि त्याचबरोबर जमीन मालकांवर अन्याय होऊ देणार नाही असं महापौरांनी ग्वाही दिली आहे। काय अधिक तपशील? खरं तर अंकिता, मागच्या काही दिवसांपासून आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक असेल किंवा त्र्यंबकेश्वर असेल, इथे विविध विकास कामं हे केली जात आहेत। स्वतः मुख्यमंत्री वेळोवेळी या सगळ्या संदर्भात आढावा घेऊन हे बैठक घेताना आपल्याला बघायला मिळतोय। मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या तपोवनमधील जे भूसंपादन आहे, म्हणजे ज्या तपोवन भागामध्ये साधुग्रामची तयारी केली जाते, म्हणजे आगामी कुंभमेळ्यासाठी जे साधू महंत येतात ते याच तपोवन परिसरामध्ये राहतात। पण जे भूसंपादनाची प्रक्रिया आहे, त्या भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये जागा मालक असतील किंवा प्रशासनामध्ये काही वाद होते। खरं तर या आधीच हे 94 एकर ही भूसंपादन झालेली आहे आणि जे उर्वरित 283 एकर भूसंपादनाची प्रक्रिया हे सुरू असताना जागा मालक आणि प्रशासनामध्ये वाद झाले। अनेक वेळा या सगळ्या संदर्भात बैठका झालेल्या आहेत, पण आता या भूसंपादनाच्या संपूर्ण प्रक्रियेला वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आताच महापौरांनी जागा मालकांमध्ये एक बैठक झाली आणि महापौरांनी जागा मालकांना आश्वासन दिलेलं आहे, तुमच्यावरती कुठलाही पद्धतीचा अन्याय जेथे एकूणच होऊ देणार नाही। या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री असतील किंवा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन असतील, या दोघांसोबत चर्चा करून आपण मार्ग काढू अशा पद्धतीचं आश्वासन महापौरांनी दिलेलं आहे। त्यामुळे आगामी काळात लवकरच जे ते एकूणच भूसंपादन आहे त्या भूसंपादनाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाईल अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे एकूणच जे 283 एकर जे भूसंपादनाची प्रक्रिया आहे ते कशा पद्धतीने पार पडतो हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। आणि जागा मालकांना विशेष करून ज्या मोबदल्यावरून हा वाद सुरू होता तो मोबदला आता नेमकं किती मिळतो हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित, एकंदरीतच आता तपोवनातील हे जमीन मालक कशा पद्धतीने भूमिका घेतात ते पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।